भाजपाच्या बी टीम वरून वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांच्यात राजकीय लढाई जुंपलेली आहे। महाविकास आघाडी, इंडी आघाडी, वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, भाजप आणि भाजपची बी टीम हे शब्द तुम्हाला वारंवार ऐकायला मिळत असतील। याच मुद्द्यावरून आंबेडकर आणि गांधी यांच्यात ही लढाई सुरू झालेली आहे, शाब्दिक लढाई सुरू झालेली आहे। या निवडणुकीत दलित, ओबीसी आणि अलीकडेच राज्यभरातल्या आंदोलनानं वातावरण ढवळून निघालं ते मराठा आरक्षण आणि मराठा समाज हे जे काही फॅक्टर्स आहेत ते चांगला प्रभाव टाकणार आहेत। राज्यातलं आणि देशातलं वातावरण पाहता भाजपच्या विरोधात उभं राहण्याविषयी ठाम असणारे तुषार गांधी यांनी प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत। एवढंच नाही, त्यांच्यात आता शाब्दिक लढाई देखील सुरू झालेली आहे। महाविकास आघाडीतली बिघाडी, भाजपची बी टीम आणि वंचित फॅक्टरचा निवडणुकीवर काय परिणाम होणार याचा हा सविस्तर रिपोर्ट। लोकसभा निवडणूक जवळ येते तसं राजकारणी वातावरणात रंगत आणत आहेत। आतापर्यंत महाविकास आघाडी त्यांचं जागा वाटप, तिढा, आरोप प्रत्यारोप, नाराजी हे सर्व तर आपण पाहिलं, पण या सर्वांमध्ये आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांची एंट्री झालेली आहे। त्यांनी तर वंचित आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावरती हल्लाच चढवलेला आहे। महाविकासचं जागा वाटप होत असताना वंचित कशा पद्धतीने आपली भूमिका बदलत होतं, त्यांच्या अवास्तव मागण्या, अप्रत्यक्ष भाजपला मदत यावरून तुषार गांधी यांनी आंबेडकरांच्या एकूणच भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। त्यांची भूमिका ही भाजप पोषक आहे। तुषार गांधी हे मोदी विरोधक आहेत, हाच मोदी विरोध त्यांनी अधिक प्रखर केलेला आहे। आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला मत दिलं तर त्याचा फायदा भाजपला होईल, त्यामुळे वंचितला मतदान करण्याच्या ऐवजी थेट महाविकास आघाडीलाच मतदान करा असं आवाहनच तुषार गांधी यांनी केलेलं आहे। आता हे सगळं आवाहन करताना तुषार गांधी नेमकं काय म्हणालेले आहेत, ग्राफिक्स बघा। प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीसोबत न जाता वेगळी चूल मांडली, त्यामुळे पुरोगामी विचारांच्या पक्षांना काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे। प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी मैत्रीभाव आहे, पण आपला वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून त्यांनी एकत्र यायला हवं होतं। त्यांच्या भूमिकेनं भाजपलाच फायदा होणार आहे, त्यामुळं ते टीकेस पात्र आहेत। लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी ही निवडणूक असणार आहे। संविधान वाचवण्याची ही लढाई आहे, त्यामुळेच महाविकास आघाडीला मतदान करा, वंचित आणि MIM ला मतदान करू नका असं आम्ही सांगणार आहोत, असा हल्ला तुषार गांधी यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावरती केलेला आहे। आता स्वतःची बाजू सावरताना आणि उलट महाविकास आघाडीवरती टीका करताना प्रकाश आंबेडकर काय म्हणतात बघा। वंचित बहुजन आघाडीचं भाजपबरोबर कुठलाही साटलोटा नाहीये, उलट महाविकास आघाडीनंच भाजपशी लोकसभेच्या 20 जागांवरती फिक्सिंग केलेलं आहे। कल्याण, बीड, बुलढाण्यासह 20 जागांवर महाविकासचं भाजप शिंदे सेनेशी फिक्सिंग झालंय असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केलेला आहे। तुषार गांधी यांनी प्रकाश आंबेडकरांना भाजपची बी टीम म्हटलं, त्यावर प्रकाश आंबेडकर संतप्त झाले। त्यांच्या टीकेला आंबेडकरांनी देखील जशास तसं उत्तर दिलेलं आहे। तुषार गांधींच्या पणजोबांनी म्हणजेच महात्मा गांधींनी ब्रिटिशांविरुद्धचा लढा सर्वसमावेशक केला होता, त्यात सर्वांना सामावून घेतलं होतं। तुषार गांधींचं राजकारण मात्र तसं सर्वसमावेशक नाहीये। महाविकासनं वंचित बहुजन आघाडीशी कसा राजकीय व्यवहार केला, किती अलिप्त धोरण स्वीकारलं, भाजपशी 20 जागांवर कसं फिक्सिंग केलं याची तुषार गांधींना अजिबात कल्पना नाहीये, अजिबात माहिती नाहीये असा हल्ला त्यांनी केलाय। तुमच्याकडे राजकीय ज्ञान आणि समज नसेल तर निराधार आरोप करण्यात आणि निरर्थक गोष्टी बोलण्यात काय मतलब आहे असा सवाल देखील त्यांनी तुषार गांधी यांना केलाय। लोकसभा निवडणूक 2024चा निकाल काय लागेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे। यावेळी मराठा आंदोलन, मनोज जरांगे पाटील, ओबीसी, दलित आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित असे मुद्दे
महत्त्वाचे असणार आहेत, निकालावर परिणाम करणार आहेत. याच मुद्द्यांना अनुसरून निवडणुकीच्या निकालाचा अंदाज आत्ताच लावता येणार नाही, असं वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणालेले आहेत. लोकसभेच्या सध्याच्या लढतीत महायुती किंवा महाविकास आघाडी यांनी जरांगे फॅक्टर लक्षात घेतलेला नाहीये, पण गरीब मराठा हा त्यांना आपला मेंटॉर मानतोय. 30% मराठा मतदार जरांगे पाटलांच्या मताप्रमाणे मतदान करणार आहे, तर मनोज जरांगे यांनी दोन्ही आघाड्यांना मतदान करू नका असं म्हटलंय. याकडे देखील प्रकाश आंबेडकर यांनी आवर्जून लक्ष वेधलेलं आहे. मध्यंतरी जी आंदोलनं झाली त्यामुळे ओबीसी ही राजकीय दृष्ट्या जागरूक झालेला आहे, म्हणून त्यानं बलाढ्य मराठा समाजाला आमच्यातून आरक्षण देणार नसल्याचं ठणकावून सांगितल्याची आठवण देखील प्रकाश आंबेडकर यांनी करून दिलेली आहे. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.